नमस्कार, मी वासुदेव रामचंद्र साळवी नेहमीप्रमाणे. तर मी आज आलो आहे वाले गावी. वाले खारेपट्टण बहिणीच्या गावी आलं 2 दिवस. तर ही बघा, ही एवढी मोठी नदी आहे समोर दिसते. ही नदी तुम्हाला दाखवली नाही खारेपट्टण, ही खाली येते तर वालियामध्ये असे वालिया धालवली असे खाली जाते. आणि हा निसर्गरम्य असं नजारा. ते माझे भाऊजी आहेत ते टाकळ्याची भाजी करतायत. हा सगळं टाकळा आहे बघा. हा लागता, हा बघा, हा सगळं टाकळ्याची भाजी आहे. टाकळ्याची भाजी खावी असते, खायची असते. टाकळ्याची भाजी, कुरडूची भाजी, वारंगीची भाजी, या पावसाळ्याच्या भाज्या सर्व खायची असतात. नदीला पाणी पण भरपूरच आहे. काय नाही तर शूटिंग होते व्हिडिओ. चांगलं दिसत एकदम. वातावरण चांगलंच आहे ना. इकडे मासे धरतात ना, इकडे धरतात. होय होय. हां हां. काटवण झालेला आहे त्यात ना, काय करणार. या नदीला पाणी एवढं येतं की विचारून सोय नाही. म्हणजे हे आता मी जिथे उभा आहे ना, या इथे म्हणजे बघा इकडून हा मळा संपूर्ण भरून जातो. वरपर्यंत पाणी लागतं त्या मळ्याला. शेती केलेली असते पुरी बुडून जाते आतमध्ये. म्हणजे त्या वरच्या झारेपर्यंत पाणी जातं या नदीचं. मी तुम्हाला दाखवतो ती कुठे पाणी लागतं त्या नदीचं. सुंदर असा नजारा आहे. इथे वरती कुठं लागतं पाणी? तिकडे वरती लागतं ना पाणी. बावडी पुढचा ना. अच्छा, ही बावडी पुढची आहे ती. एवढं पाणी बघतो बावडी कटोरा दिसत ना. आता पाणी येऊन गेलं का यायचं आहे? अच्छा, पाऊस नाही पडला. हां, मग येऊच. मोठं पडलेलो नाही, पाऊस पडलो हां. तो पडको पाणी नाही द्यावं. म्हणजे थोडकासा पाणी आला भाडाने. हां, म्हणजे अजून हे मळ्यात पाणी नाही आलं. नदीतला पाणी आला नदीत. हां, अच्छा. हे दालीत ना गेला पाणी, पण त्या रान बुडालेला नाही. पण पहिल्या माणसाला माहिती आहे की एवढं पाणी आलं की एवढे हौर येणार तर आपल्याला शेतातून निघायचे ना माणसं. हां, ओळखा लागा ना. ओळखा लागा ना. हा, नागर जोकाड तिकडे झाडात एकत्री बांधून ठेवायचा आणि पळायचा. अच्छा, झाडांका नागर जोकर बांधून ठेवायचं. नागर वगैरे वाहून जाणे म्हणून. वाहून जाऊन एवढा पाणी येतं म्हणजे कमाल ना. बांधून ठेवायचा आणि घरात पळायचा. ह्या पाणी बघा ना किती निवळ आहे मस्त. उंबराटाचा. ह्या उंबरा झराचं पाणी आहे ना हे. उंबराटाचा. मस्त सुंदर पाणी आहे बघा ना. म्हणजे ह्या बॉडीत पाणी लागायचं, त्या बॉडीत पण पाणी लागायचं ना तुमच्या वरच्या बॉडीत पण. वरच्या बॉडीत तिकडे आहे ती. हां, ती पण बुडायची. हो. ती बुडका. इथे बाप रे, ह्या बॉडीत पाणी लागायचं इथे. हे बावडीला कटोरा दिसत ना. अच्छा, हे कटर दिसत नाही ह्या बॉडीचं. हां, त्या गाडग्यात पाणी लागतं. त्या गाडग्याला बाप रे. ह्या बुडवान जाता. या मंदिर पण. ह्या मंदिर पण बुडवान जातं. अरे बाप रे, एवढा पाणी येतं ना मोठा. एवढा पाणी मोठा म्हणजे सगळा बुडवान जाणार. सगळा पाणी. हां, म्हणजे ह्या देवळात पाणी लागतं. नदीचा विचार करण्याची गोष्ट आहे ना. मग आणि कुठून काय थांबते. हो मला होईल नाही भावा ना. हो, खरी टाकी तुझं काय पत्ता. तेच. पण ते पाणी जायचं वर गडकेच्या वर. हां, मी बघितलेलं आहे ना. ह्या गाडग्याला पाणी लागतं नदीचं बघा. त्या तुम्हाला बोललो ना मग अशी ह्या गाडग्याला पाणी लागतं. ही बावडी आहे. त्या बावडीला पाणी पण 12 महिने असतं ना. बापरे, आता फुल भरले एकदम आहे. आता एकदम फुल भरले आहे. पाणी पण किती स्वच्छ आहे, सुंदर आहे. अच्छा, हा पाईप लावून तिकडे पाणी वरती घेतलेलं आहे.
अशी ही वाली आहे गावची माहिती. एवढं पाणी लागतं बघा इकडे. या दिवाळाला पाणी आणि हिऱ्यांची वरती घरं आहेत. म्हणजे एवढे ह्या नदीचं पाणी इकडे वरती येतं. कसं नद किती खाली येतं दाखवते मग अशी तुम्हाला. पण पाणी आलं तर मग कुसून जाणार नाही, असंच राहणार. हो ही लाजाळू आहे ना ही. बघा ही लाजाळू. लाजाळू हे बघा लाजले. लाजाळू लाजाळू माहिती आहे. आता लावलेलं नाही म्हणून बघा ही पहिली शेती करायची. आता शेती सोडून दिली म्हणून सगळं राहणंच राहणार बघा. हां तावड्यापैकी येत हा गावातलं. हां खालचे ते तावडे. आता काय ऐसर आणलेला पोरग्यानं अंघोळकर जुना. हो मी पण मध्ये गेलो होतो. आपण आंघोळ नाही केलेली आम्ही. असं झालं होतं. तो खालचा मुलगा छोटासा घेऊन आलेलो. इथे मुलं ढोरं चरवत आहेत. काय रे मासे पकडतास? ए मासे पकडतास रे? काय रे मासे पकडतास? ढोरं गुरं चरवतात इथे. पावसाला काय रे मासे पकडतात इथे? नमस्कार, वासुदेव रामदेव साळवी. मी गेलो अचानक बहिणीच्या गावी वालिये खारेपाटण. आणि मला भाऊजींनी सांगितली त्यांच्या नदीतली कहाणी. भाऊजी मारुती तिलोटकर. धन्यवाद. माझा यूट्यूब चॅनल आहे. आवडला असल्यास धन्यवाद. लाईक सबस्क्राईब कमेंट करा. गावठी बावडी अत्यंत सुंदर पाणी.